हाय गॅस, तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि येत्याला मार्केट पुढच्या वीकमध्ये कसं राहू शकतं. आपण बघा मागच्याच वीकमध्ये प्रिडिक्शन केलं होतं की मार्केटला जर टार्गेट जायचं म्हणलं तर 23,500 आणि एक नंतर 24,000 या लेवलला मार्केटला जायला पाहिजे आणि तसं वन साइड रॅली म्हणून आपल्याला टार्गेट त्यांना अचीव्ह करून दिलेला आहे. तेव्हा 1, 2 आणि 3 ऑलमोस्ट ग्रीन आहेत आणि चौथी पण ग्रीन झाली, पण पाचवी थोडीशी रेड झाली. जर तुम्ही आपल्याकडे जर क्लास केला असेल तर तुम्हाला माहित असेल ही रॅली आपण सहज कॅप्चर केलेली असणार. आता ह्याची पुढची जी अजून एक रॅली आहे ती पण आपण कॅप्चर करू शकतोय. आता ती रॅली आपल्याला कशी कॅप्चर होऊ शकते बघा, मार्केटला जर गॅप अप किंवा गॅप जर व्हायचं म्हणलं तर एकच होऊ शकतं, ह्या दरम्यान मधल्या लेवलला ओपन होऊ शकतं आणि ह्या दरम्यान ओपन होऊन हा हाय उद्या आपल्याला ब्रेक करताना दिसू शकतोय. आणि जर हा हाय त्याने ब्रेक केला तर तुम्हाला नेक्स्ट टार्गेट 24,500 डायरेक्ट तुम्हाला 540च्या हिशोबाने तुम्हाला मार्केट इथं दिसून येऊ शकतं. आणि ओके, ह्या दरम्यान पण मार्केट येऊ शकतं जर हा लेवल जर क्रॉस केला तर, म्हणजे ह्या वीक मध्ये आपल्याला परत 24,500 टार्गेट आपल्याला दिसून येऊ शकतं. आता आपण बघूया 5 मिनिट टाइम फ्रेम वर आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं मार्केटला समोर आहे. तर बघा मार्केट जसं मी प्लॅनिंग केलं की ह्या दरम्यान मध्ये ओपनिंग व्हायला पाहिजे. मध्ये जर ओपन झालं आणि जर डाऊन येत असेल तर इथे कॉलला बसू शकताय. फक्त वाट बघायची. जसं इथे एक सपोर्ट घेतला तसं इथे तुम्हाला सपोर्ट घ्यायला पाहिजे तरच तुम्ही ते कॉलला बसू शकता. आणि याच्या खाली जर त्याने स्टॉप लॉस येतो तर पुटला बसा, मग तुम्हाला इथं पण टार्गेट ते दिसून येऊ शकतं. दुसरी गोष्ट जर समजा ह्याच ठिकाणी एकदम ग्रीन मोठी कॅनल मारल्याने ब्रेक केला तरी इथं तुम्ही कॉलला बसू शकता. पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट तुम्हाला इथं पण देऊ शकते. आणि ह्याच्यावरचं जे टार्गेट आहे हे तुम्हाला मी लाईव्हला मेन्शन करेन आपल्या प्रीमियम ग्रुपला येऊन जाईल. जर तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. त्यात तुम्हाला पूर्ण सिलेबस वगैरे आपल्या सकाळ सकाळी मेन्शन करून दिले जातात. आणि पुढ साईडला बाय द बॉल समजा आलंच तर आहे तसं तुम्हाला ज्या लेवलला मी दिलं त्या लेवलला तुम्ही वर्किंग करू शकता. आपण दोन्ही लेवलला प्रिडिक्शन करतोय कारण कधीही मार्केटमध्ये एका लेवलला अनुमान लावायचं नाही. जे पण अनुमान लावायचं लेवलनुसार लावायचं. जे पण करायचं ते मार्केटच्या लेवलनुसारच करायचं. आपल्या मनात आणि आपल्या डोक्याचा याच्यात अजिबात उल्लेख आणायचा नाही. तसंच तुम्ही करत असाल तर मार्केट तुम्हाला कधीही पैसा मिळू देणार नाही. ह्या लेवलला रिस्पेक्ट करा, इथून खाली फुटला त्याच्यावरती कॉल. सिम्पल लेवल्स आहेत, काहीच वेगळ्या गोष्टी नाहीत. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघा की बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं. बँक निफ्टीमध्ये जर सपोर्ट असेल आपलं म्हणलं तर टाइम फ्रेम 15 मिनिटात असतं. आता जसं आपण तिथं चेक केलं एक दिवसाची कॅन्डल बघ, तसं आपण इथं वन डेची कॅन्डल जर तुम्ही लावली आणि ती ह्या फॉर्मेशन मध्ये जर तुम्ही बघितला तर बघा मार्केटमध्ये करेक्ट 3 मोठ्या कॅन्डल झाल्या. हम्म? एक, दोन आणि 3 मोठ्या आणि चौथी जरा थोडी जरासं रेट झालं आणि पाचवी पण रेट झालं. पण माझ्या हिशोबानं जसं बँक निफ्टी निफ्टीमध्ये ओपन होईल तसं बँक निफ्टी पण ह्या दरम्यान ओपन होईल, म्हणजे 52,500 ते 600च्या मध्ये. आणि ह्या दरम्यान जर ओपन झाला तर तुम्हाला बाईंग साठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ते कुठल्या कुठल्या लेवलच्या वरती जर बघा 22,685 नंतर तुम्ही इथं पण टार्गेट बघू शकता. आणि 53,000चं क्रॉस केलं तर ह्याच्यावरतीही मार्केट जाऊ शकतं आणि ह्याच्यावरती कुठंपर्यंत जाईल हे आपल्या ग्रुपला तुम्हाला लाईव्ह मध्ये मेन्शन करून दिलं जाईल. तुम्ही जर ग्रुपला जॉईन नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जॉईन करून घ्या आपल्या ग्रुपच्या लेवलला किंवा आपल्या इंस्टाच्या पेजला एसी प्रोफाईलला सर्च केला की तुम्हाला ते पेज पण आपलं सापडून दिलं जाईल. परत जसं आपण कॉल साईडला विचार केला तसं पुढ साईडला आपल्याला जर विचार करायचा म्हटलं तर 52,068 नंतर 51,800 आणि त्याच्या खाली ही लेवल आपल्याला येऊ शकतात. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनल शेअर करा. ओके, थँक्यू.